इसवी सन 9व्या शतकामध्ये चोळ सम्राटांनी बांधलेलं हे प्राचीन असं रंगनाथ स्वामी मंदिर. ह्या मंदिराच्या स्तंभावरती अशा प्रकारचे युद्धप्रसंग दर्शवणारे अनेक कलाकुसर आपल्याला पाहायला मिळतात. ह्या मंदिरातील कलाकुसरामुळे आपल्याला त्या काळातील युद्धप्रसंग कसा होता हे अनुभवता येतं. ह्या मंदिराने इतिहासातील 4 साम्राज्यातील 4 सम्राटांचा कालखंड अनुभवला आहे. चोळ, होयसळ, पांड्या आणि विजयनगर असं हे जगातील सर्वात मोठं आणि प्राचीन रंगनाथ स्वामी मंदिर, जे की तामिळनाडू राज्यातील त्रिची शहरामधील श्रीरंगम येथे आहे. श्री रंगनाथ स्वामी मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंच्या प्रमुख 108 मंदिरांपैकी हे एक प्रमुख आणि पहिलं विष्णू मंदिर आहे. सुमारे 150 एकर परिसरामध्ये हे मंदिर पसरलेलं आहे. हे मंदिर इतकं मोठं आहे की ह्या मंदिराच्या आतमध्येच गाव सुद्धा वसलेलं आहे. तामिळनाडू राज्यातील कावेरी आणि कोलिडम या 2 नद्यांनी वेढलेल्या बेटावरती हे श्रीरंगनाथ स्वामी मंदिर वसलेलं आहे. तामिळनाडू राज्यातील प्राचीन मंदिरातील अजून एक विलोभनीय गोष्ट म्हणजे असे हे हत्ती. तामिळनाडूतील प्राचीन मंदिरांमध्ये हत्तींना खूप महत्त्व आहे. ह्या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांची मंदिरे सुद्धा आहेत. त्यापैकी एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे वैष्णव संत श्री रामानुजाचार्य यांच्या 900 वर्षापूर्वीचा पार्थिव देहाचा आपल्याला दर्शन घेता येते. आणि ह्या देहाला विशेष म्हणजे कोणतंही केमिकल न वापरता फक्त हळद, चंदन, केशर आणि कापूर यांचा लेप लावून जतन करून ठेवलेला आहे.